सजलेली इमारत, भगव्यानं नटलेलं वातावरण आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसणारा हा अभिमान. हा फक्त उत्सव नाही, ही आहे आपली संस्कृतीची ओळख. चला, या निमित्ताने आपण बोलूयात आपल्या सोसायटीतील काही सदस्यांशी. आपल्या बिल्डिंगमध्ये साजरा होणाऱ्या शिवजयंतीबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? मला असं बोलायचं आहे की ही शिवजयंती जशी आपण आता साजरी करतोय ही कंटिन्यू चालू सगळ्यांनी ठेवायला पाहिजे आणि सगळ्यांनी सहभाग हा दरवर्षी दाखवला पाहिजे एकदम इच्छेने. आणि यावर्षी मी प्रथमच या शिवजयंतीनिमित्त उपस्थित आहे. छान प्रोग्राम छान होईल आणि कार्यक्रमाला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरं करण्याचं मुख्य कारण म्हणजे आपण सोसायटीमध्ये सगळेजण एकत्र येऊ आणि एकत्र असा सण, आपला मराठी सण आपण साजरा करू आणि दरवर्षी आपण असाच साजरा करत राहू ही अपेक्षा आहे. महाराजांचं अस्तित्व अजून कायम राहिलं पाहिजे आपल्या मनात. तरी हे 2 शब्द बोलून मी माझं म्हणणं थांबवतो. थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या सर्वांसाठी शिवजयंती म्हणजे प्रेरणा, स्वराज्याची आठवण आणि पुढच्या पिढीला देण्यासाठी अमूल्य शिकवण. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. या मावळ्यांच्या आवाजात दुमदुमली रणगर्जना. या घोषणांनंतर महाराजांच्या प्रतिमेसोबत आम्ही सगळ्यांनी मिळून घेतली एक अभिमानाची फेरी. घोषणांचा नाद, एकजुटीची ताकद आणि मनामनात जागलेली स्वराज्याची ज्योत. फेरी पूर्ण झाल्यानंतर महाराजांची प्रतिमा प्रतिष्ठापित करण्यात आली. या प्रकाशात एकच भावना होती, श्रद्धा, कृतज्ञता आणि अभिमान. यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. चिमुकल्यांच्या आवाजात उमटली शिवभक्तीची गाणी. टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करायचंय. सह्याद्रीचा सिंह गर्जला, स्वराज्याचा सूर्य उगवला. धैर्य शौर्य यांची ओळख, धैर्य शौर्य यांची ओळख, शिवरायांचा अभिमान अखंड. ए मावळ आम्ही, वादळ आम्ही, अरे मरणाचा भी काळ आम्ही. सर्वांनी टाळ्या वाजवायचे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी महाराजांच्या जीवनावरती प्रेरणादायी भाषणे दिली. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. ही सर्व प्रेरणादायी भाषणं व शिवभक्तीची गाणी ऐकून स्वराज्य, शौर्य आणि स्वाभिमानाची गाथा पुन्हा एकदा जिवंत झाली. हा कार्यक्रम कदाचित छोटा होता, पण भावना मात्र अमर्याद होत्या. कारण शिवाजी महाराज हे फक्त इतिहासातील नाव नाही, ते आहेत विचार, ते आहेत प्रेरणा, ते आहेत आपल्या प्रत्येकाच्या हृदयातील ज्वाला. तर असा होता आपल्या बिल्डिंगमधील शिवजयंती सोहळा. असाच प्रेम आणि अभिमान जपून ठेवूया आणि दरवर्षी शिवजयंती जोमात साजरी करूया.